आणि त्यामुळे मला मुख्यमंत्री करा असं एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना सांगितलं आणि अमित शहा त्यांना म्हणाले की मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, तुम्ही आमच्या पक्षामध्ये विलीन व्हा. माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत आज मला कळलं, आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे. मी सकाळी देखील सांगितले की माननीय एकनाथ शिंदेसाहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. त्यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी काढलेला आहे हे देखील मी सकाळी सांगितलं. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे. मुद्दा आहे की अमित शहा साहेबांना भेटायचा, मुद्दा आहे नरेंद्र मोदी साहेबांना भेटायचा, आणि त्यांना जर एकनाथ शिंदेसाहेब भेटले असतील तर त्याच्यामध्ये कुठं वावगं आहे असं मला वाटत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेसाहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही लोक जे करत आहेत त्यांना हे देखील मला सांगायचं आहे की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते, धमक देखील असावी लागते. नुसतं बोलून काय होत नाही. त्याच्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेसाहेब अमित शहा साहेबांना भेटले अशा पद्धतीची लोक जी बोंबाबोंब करत आहेत त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. मुद्दा असा आहे की दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे, आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली 3 वर्ष माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी जो आखलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे. आणि सुरुवातीला सांगितलं, सकाळी देखील मी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्याच्यातनं जी जखम झाली ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची जखम वाढली. आणि ती कशामुळं वाढली तर महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व सर्व मान्य केलं. वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढं घेऊन जाणारं नेतृत्व हे एकनाथ शिंदेसाहेबांचं आहे, शिक्कामोर्तब झालं. म्हणूनच 80 पैकी 60 जागा आमच्या जिंकलेल्या आहेत. आणि त्याचा पोटसूळ, त्याची पोटदुखी ही सगळ्यांनाच आहे, आणि त्याच्यातनं शिंदेसाहेबांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न. आमच्या आमदारांना कुठेतरी नोटीस पाठवल्या जात आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे हे भेटले असं हे अमित शहांना ते सांगताना काय ते मिलिंद नार्वेकर साहेबांबरोबर कुठच्या पत्रकारांना जायचं, कोणी नाही जायचं, या पत्रकारांचा लोकशाहीतला एक भाग आहे. आता मिलिंद नार्वेकर पत्रकारांना घेऊन जर विधान परिषदेमध्ये गेले असतील ते मात्र मी बघेन, पण सध्या तर कुठे गेलेत मला माहीत नाही. काल एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते, 2 दिवसांचा दिल्ली दौरा होता, त्यामुळे हे सगळं लपून का झालं, माध्यमावरती या बातम्या आल्या नाही, आणि आल्या तरी मग त्या खूप दाबल्या गेल्या. नाही, असं काय बंधन नसतं की प्रत्येक गोष्ट वैयक्तिक काम करताना माध्यमांना सांगितलंच पाहिजे. कारण विरोधक टीका करू देतो. विरोधक टीका हे अजून 25 वर्ष करणार आहेत, आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलं आहे त्यांच्या टीकेनं त्यांना काही फरक पडत नाही. ते हत्तीसारखे चालत असतात, भुंकणारे भुंकत असतात. नाही, पण राऊत असं म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना नोटीस पाठवून त्रास दिला जात असल्याचं हे सांगत आहेत अमित शहांना, आणि अशा प्रकारे एकूणच कुठंतरी अंतर्गत कुरघोडी. माझी आपल्याला विनंती आहे, कधीतरी या प्रश्नाच्या पलीकडचा पण प्रश्न विचारा की ते सकाळी काय बोलले म्हणून तुमचं म्हणणं काय, ते सकाळी असं बोलले म्हणून तुमचं म्हणणं काय, सकाळी त्यांना पोटसूळ उठला म्हणून तुमचं म्हणणं काय, सकाळी ते यांच्यावर नाराज झाले म्हणून तुमचं म्हणणं काय, ते नाना पटोलेंवर चिडले म्हणून तुमचं म्हणणं काय, गरज संपल्यानंतर आता काँग्रेस नको म्हणून सांगितलं म्हणून तुमचं म्हणणं काय. तर मला असं वाटतं की गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुम्ही मला प्रश्न विचारा. गिरणी कामगारांना जो ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही घरं देतोय ते त्यांच्या दृष्टिक्षेपात तरी आहे का. काही लोकांनी तिथे जाऊन भाषण केलं, मी असतो तर गिरणी कामगारांची घरं 3 वर्षात 1 लाख दिली असती. अरे काय अर्थ आहे त्याला. कोण काय जादूगार आहे का, हा काय तुफान पिक्चर आहे का, ही गाडी फिरवली आणि 3 लाख घरं झाली. त्याच्यामुळं कृपा करून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती अशी आहे की एक पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच्यावरचेच प्रश्न विचारण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्तानं केलेली जी विधानसभेतली कामगिरी आहे, महाराष्ट्राला कशा पद्धतीनं आम्ही पुढे घेऊन जातो आहे, महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आम्ही या विधानसभेमध्ये काय केलं, आम्ही ज्यावेळी AVGC पॉलिसी आणली गेमिंगमध्ये, कॉमिक्समध्ये, त्याच्यामध्ये देखील मराठी माणसाला स्थान ठेवलं, मराठी माणसाच्या स्टुडिओला अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला, याच्यावर आपण जर चर्चा केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं विधायक चर्चा आहे. यांच्या पत्रकार परिषदेवर बोलणं आणि चर्चा करणं आणि ह्यांना उत्तर देणं म्हणजे हा नुसता टाईमपास आहे आणि आमचा वेळ फुकट गेल्यासारखा आहे. विधान परिषदेमध्ये काल एक लक्षवेधी मांडली गेली होती सिडकोच्या घरासंदर्भात,
त्याच्या किमती कमी व्हाव्या अशी मागणी झाली आहे. सिडकोने आवाच्या सर्व भाव लावलेला आहे. काही अशा त्यांच्या त्रुटी आहेत सिडकोच्या, त्यामुळे तुम्ही बैठक लवकरात लवकर लावू. आणि तुमचं मनापासून अभिनंदन. सिडकोच्या बाबतीतला प्रश्न तुम्ही विचारला त्याचं मी उत्तर देतो की सिडकोचे भाव हे बाजारभावाच्या किमतीपेक्षा कमी असले पाहिजेत, ही ती भूमिका होती. आणि त्याच्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री त्याच्या संदर्भात बैठक घेणार आहे. पण अजून एक झाली लक्षवेधी, ती कदाचित तुमच्या पाहण्यात आली नसेल, ती म्हणजे मिठी नदीचा गाळ. आता मिठी नदीचा गाळावर मात करण्यासाठी सकाळची पत्रकार परिषद आहे. मिठी नदीमध्ये काय झालं हे मी मांडलं नाही, हे महाविकास आघाडीचे आमदार भाई जगताप साहेबांनी मांडलं. काय मांडलं की गाळाचे डंपर फोटोमध्ये दाखवले गेले, त्या डंपरमध्ये गाळ नव्हता. 2012ला डम्पिंग ग्राउंडमध्ये गाळ टाकायचा होता, तो नियम चेंज करण्यात आला. डायरेक्ट स्वतंत्र जागांमध्ये गाळ टाकण्याच्या दृष्टीनं निर्णय झाला. आणि केतन कदम जो मास्टर माइंड आहे, जो जेलमध्ये आहे, त्याला मॅजेस्टिक कस्टडी आहे, त्याचा पार्टनर कोण आहे हा प्रश्न देखील विधान परिषदेमध्ये आला होता. कदाचित त्याला चालना अजून मिळू नये म्हणून ही पत्रकार परिषद होती. त्याचं नाव सँटेनो मोरिया असं आहे. आता सँटेनो मोरिया कोण आहे हे आपण शोधा. सँटेनो मोरिया काय करत होता हे आपण शोधा. केतन कदम आजही मॅजेस्टिक कस्टडीमधनं बाहेर कसे निरोप पाठवतोय हे आपण शोधा. मिठी नदीचा 16 लाख मेट्रिक टन जो काढलेला गाळ आहे तो मुंबईत प्रसाद लाडनी चांगलं सांगितलं की हे जर अजून समुद्रात टाकलं असतं तर अजून एक मुंबईचं बेट तयार झालं असतं.